विवाहित पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होण्याची ही आहेत धक्कादायक कारणे. मित्रांनो, लग्नानंतर एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती आकर्षक वाटली तर त्याचा अर्थ नेहमीच प्रेम कमी झालं आहे किंवा नातं संपलं आहे असा होत नाही. आकर्षण ही मानवी भावनांमधली एक सामान्य गोष्ट आहे. मात्र त्या भावनेनुसार आपण कोणते निर्णय घेतो हे अधिक महत्त्वाचं असतं. आज आपण विवाहित व्यक्तीला कधी कधी इतर व्यक्ती स्वतःच्या जोडीदारापेक्षा अधिक आकर्षक का वाटू शकते, यामागची काही सामान्य मानसिक आणि नातेसंबंधातील कारणं समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत पाहिलं तर या विषयाकडे केवळ संशयाने नाही, तर समजूतदारपणे पाहण्याची गरज का आहे हे स्पष्ट होईल. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक स्त्री सारखा विचार करत नाही. एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती आकर्षक वाटण्यामागे अनेक वैयक्तिक कारणं असू शकतात. त्यामुळे एका अनुभवावरून सर्व विवाहित पुरुषांविषयी किंवा सर्व स्त्रियांविषयी निष्कर्ष काढणं योग्य नाही. पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे नात्यामध्ये जाणवणारी स्वातंत्र्याची कमतरता. काही जोडप्यांमध्ये लग्नानंतर एकमेकांच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न विचारले जातात, सतत नियंत्रण ठेवलं जातं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होतात. अशा वातावरणामुळे व्यक्तीला मानसिक थकवा जाणवू शकतो. त्याच वेळी बाहेर एखादी व्यक्ती सहजपणे, आदराने आणि मोकळेपणाने संवाद साधताना दिसली तर तिचं वागणं तुलनेने आकर्षक वाटू शकतं. याचा अर्थ बाहेरची व्यक्ती अधिक चांगली आहे असं नाही, फक्त परिस्थिती वेगळी असल्यामुळे अनुभव वेगळा असतो. दुसरं कारण म्हणजे मनात तयार झालेली जोडीदाराची कल्पना. अनेक लोकांच्या मनात लहानपणापासूनच आपला भावी जोडीदार कसा असावा याची एक कल्पना तयार होत असते. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र प्रत्येक गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. लग्नानंतर समोरची व्यक्ती ही केवळ कल्पनेतील पात्र नसून स्वतःच्या आवडी, सवयी, जबाबदाऱ्या आणि विचार असलेली व्यक्ती असते. त्यामुळे काही वेळा कल्पना आणि वास्तव यामध्ये अंतर जाणवू शकतं. अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपल्या अपेक्षेशी जुळणारा एखादा गुण दिसला तर क्षणिक आकर्षण निर्माण होऊ शकतं. तिसरं कारण म्हणजे नवीनपणाचा प्रभाव. रोज एकत्र राहणाऱ्या जोडीदाराच्या सवयी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असतात. उलट एखादी नवीन व्यक्ती भेटली की तिच्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तिच्याशी झालेला नवीन संवाद, वेगळा स्वभाव किंवा नवीन विचार उत्सुकता निर्माण करू शकतात. मानसशास्त्रीयदृष्ट्या नवीन अनुभव आपलं लक्ष वेधून घेऊ शकतात. पण नवीनपणामुळे निर्माण झालेली उत्सुकता आणि दीर्घकाळ टिकणारं प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चौथं कारण म्हणजे वैवाहिक नात्यातील असमाधान. सत्तेचे गैरसमज, संवादाचा अभाव, एकमेकांना वेळ देणं किंवा भावनांना महत्त्व देणं यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी एखाद्या व्यक्तीला बाहेरून मिळणारा साधा संवाद किंवा कौतुकही विशेष वाटू शकतं. मात्र अशा परिस्थितीत दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याऐवजी आपल्या नात्यात नेमकी अडचण कुठे आहे हे समजून घेणं अधिक योग्य ठरतं. पाचवं कारण म्हणजे आयुष्यातील बदलत्या जबाबदाऱ्या, विशेषतः लग्नानंतर कुटुंब वाढलं, मुलं झाली किंवा आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या तर दोन्ही जोडीदारांच्या दिनचर्येत मोठा बदल होतो. घर, काम, मुलांची काळजी आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये दोघांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळेलच असं नाही. त्यामुळे पूर्वीसारखा संवाद कमी होऊ शकतो. इथे दोष एका व्यक्तीचा आहे असं मानण्याऐवजी दोघांनीही परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदाराची तुलना इतरांशी करणं. बाहेरची व्यक्ती आपल्याला अनेकदा तिच्या आयुष्यातील चांगल्या बाजूंमधून दिसते, पण तिच्या समस्या, जबाबदाऱ्या आणि कमतरता आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचं बाह्य वागणं पाहून तिचं संपूर्ण आयुष्य आपल्या जोडीदारापेक्षा चांगलं आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरू शकतं.
नातं टिकवण्यासाठी फक्त आकर्षण पुरेसं नसतं. विश्वास, परस्पर आदर, स्पष्ट संवाद, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि एकमेकांसाठी वेळ या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. जोडीदाराच्या प्रत्येक हालचालीवर संशय घेण्यापेक्षा मनात काही खटकत असेल तर शांतपणे संवाद साधणं योग्य आहे. कोणत्याही व्यक्तीला तिच्या लिंगामुळे दोषी ठरवणं किंवा सर्व स्त्रिया अथवा सर्व पुरुष एकसारखे असतात असं मानणं योग्य नाही. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, मित्रांनो, आकर्षण निर्माण होणं आणि त्या आकर्षणावर कृती करणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या भावना समजून घेऊन योग्य मर्यादा राखणं, जोडीदाराचा सन्मान करणं आणि नात्यातील अडचणी संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करणं हेच अधिक जबाबदार वागणं आहे. कारण चांगलं नातं केवळ एकमेकांकडे पाहण्यात नाही, तर एकमेकांना समजून घेण्यात आणि योग्य वेळी एकमेकांची साथ देण्यात तयार होतं.